नमस्कार. कृषी दर्शनच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कांदा हे आपलं महत्त्वाचं नगदी पीक, पण तरीही बाजारभावातले चढ उतार आणि त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी किंवा मग त्रस्त झालेला ग्राहक हे चित्र आपल्याला आजकाल वारंवार पाहायला मिळते. शेतकऱ्याचा जर विचार केला तर जेव्हा चढे बाजारभाव आहेत तेव्हा जर कांदा बाजारात आला तर खूप चांगला पैसा होऊ शकतो. आणि मग या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे साठवणूक आणि त्याचं तंत्रज्ञान. मंडळी, म्हणूनच आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आपला आजचा विषय आहे कांदा साठवणुकीचं आधुनिक तंत्रज्ञान. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्याला जे मान्यवर आहेत त्यांची ओळख करून घेऊया. डॉक्टर राजीव बळीराम काळे, शास्त्रज्ञ, कृषी विस्तार विभाग, कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे इथं ते कार्यरत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि आपण आज जी चर्चा करतोय, खरं तर कांदा आपलं महत्त्वाचं पीक आहे. महाराष्ट्र भारत देशामध्ये अग्रेसर आहे कांदा लागवडीमध्ये. तिन्ही हंगामामध्ये आपण त्याची लागवड करतो. मग मला सांगा की मागणी आणि पुरवठा याचं प्रमाण व्यस्त आहे का? आपण जवळपास 14.2 किलो प्रति व्यक्ती कांदा खाल्ला जातो आणि दर महिन्याला त्याची मागणी सातत्याने होती. पण आपण उत्पादनाचा जर विचार केला तर खरीप हंगामाचा विचार केला तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपण कांदा काढतो तो फक्त 15% येतो. त्याच्यानंतर रांगडा हंगाम येतो, तो जो जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कांदा निघतो तर तो फक्त 20% येतो. आणि सगळ्यात मोठा जो हंगाम आहे तो रब्बी हंगाम आहे, जो एप्रिल, मे आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपण तो कांदा काढला जातो. तर एवढा 65% कांदा फक्त ह्या 2 महिन्यात जर काढला आणि तो एकत्रित मार्केटमध्ये आला तर कांद्याच्या किमतीमध्ये सडन ड्रॉप होतो. आणि त्याच्यामुळं मार्केटमध्ये आवक जास्त झाल्यामुळे कांद्याच्या किमती कमी होतात. अशा वेळी गरज आहे ती साठवणुकीची, कारण मे नंतर ऑक्टोबरपर्यंत कुठलाच कांदा शेतातून काढला जात नाही. मग ही जी एवढी 5-6 महिन्याची जी गरज आहे ती फक्त साठवणुकीच्या कांद्यानेच आपण पूर्ण करू शकतो. तर याच्यामध्ये आपल्या देशांतर्गत जी गरज आहे, पर राज्यांमध्ये कमी उत्पादन होतं त्या राज्यांमध्ये आपल्याला पुरवठा करणं गरजेचं आहे, निर्यात करणं गरजेचं आहे. या सगळ्याची मागणी जी आहे ती आपण पुरवू शकतो फक्त साठवणुकीमुळे. त्यासाठी साठवणुकीचं फार मोठं महत्त्व कांदा या पिकामध्ये विशेषतः आहे. लागवडीपासून आपण त्याच्यावर नीट नियोजन केलं, त्याचा विचार केला, वाण कुठले घ्यावेत, तर काही आपण चांगल्या पद्धतीचं पीक निर्माण करू शकू का की जे साठवणी योग्य असेल? नाही, बरोबर आहे. आपण ज्यावेळेस साठवणुकीचा विचार करतो तर कांदा साठवणं म्हणजे काढणीनंतर साठवणुकीचा विचार करणं हे अयोग्य आहे. आपल्याला ज्यावेळेस साठवणुकीसाठी कांदा तयार करायचा आहे तर त्याचं नियोजन हे जातींच्या निवडीपासून लागवडीपासून हे करणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येक कांद्याचा वाण हा साठवणुकीसाठी योग्य आहे असं नाही. तर प्रत्येक वाण जो आहे तो खरीप हंगामातला जर असेल तर तो साठवणुकीत फक्त 1 ते 1.5 महिना टिकतो. रांगडा हंगामातला 2 ते 3 महिन्यापर्यंत टिकतो. पण रब्बी हंगामात जर वाण सिलेक्शन करायचं आहे आपल्याला तर तो वाण ज्या आपल्या नोटिफाईड व्हरायटीज आहेत त्यामध्ये भीमाशक्ती असेल, भीमा किरण असेल, ॲग्रीफाऊंड लाईट रेड असेल किंवा मग आपले पुन्हा फुरसुंगी लोकनवाल, तो सुद्धा चांगला टिकायला आहे. तर याच्यासाठी जी डबल पत्ती असणारा कांदा, ज्याची मान पातळ असेल, बारीक असेल आणि चांगला टिकवण क्षमता असेल, त्याच्यात विद्राव्य घनपदार्थ चांगले असतील आणि पाण्याचं प्रमाण कमी असेल, असा कांदा आपल्याला निवड करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बियाणं चांगली निर्मिती केलेली पाहिजे, त्या बियाण्यावरती प्रक्रिया केली पाहिजे जेणेकरून बुरशीचं प्रमाण, जीवाणूंचं प्रमाण हे कमी राहील. तर सर्वात पहिलं आपल्याला साठवणुकीसाठी योग्य असलेली जात किंवा वाण सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी कांदा लागवड करताय त्याच्यानंतर खत आणि पाण्याचं जे समतोल आहे किंवा त्याचं नियोजन आहे ते फार महत्त्वाचं असते. सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करून तयार केलेला कांदा चांगल्या पद्धतीने टिकतो. परंतु जर तुम्ही फक्त रासायनिक खतांचा वापर केलाय
आणि त्यातही नत्रयुक्त खताचा वापर जर 2 महिन्याच्या पलीकडे जर केला तर त्यामध्ये नुकसान जास्त होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जी शिफारसीची मात्रा आहे ती 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश आणि 50 किलो गंधक एवढं वापरणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये पण नत्रयुक्त खतं विभागून आणि 2 महिन्याच्या आतमध्येच देणं गरजेचं आहे. यामुळे होतं काय की तुमचा कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त राहत नाही, माना जाड राहत नाही आणि त्याच्यातून तुम्हाला साठवणुकीत त्याची टिकवण क्षमता चांगली राहण्यास मदत होते. कांद्यासाठी पाणी फार जास्त लागतं असं नाही, पण नियमित पाणी देणं गरजेचं आहे. त्याचा जास्त ताण दिला तर जोड कांदे होणार. हंगाम असतो, पावसाचं प्रमाण जास्त असतं, माना पडत नाही, जाड राहून ते हिरव्या राहतात, त्याच्यातलं ॲब्सिसिक ॲसिड खाली उतरत नाही, त्याच्यामुळे लगेच कोंब येतात, सुप्तावस्था येत नाही. म्हणून रब्बी हंगामात वातावरण पोषक असतं. कांदा काढल्यानंतर सुद्धा तो अशा पद्धतीने सुकवावा लागतो की एका ओळीतील कांद्यावरती दुसऱ्या ओळीतील कांद्याच्या पात पडली तर जो सूर्यप्रकाश आहे किंवा उन्हाची तीव्रता आहे त्यामुळे कांदा खराब होत नाही आणि त्याच्यातला रस उतरल्यानंतर ते ॲब्सिसिक ॲसिड आल्यावरती सुप्तावस्था तयार होते. कांद्याला ज्यावेळेस बाहेरची जी पत्ती आहे ती कोरडी झाली, वाळलेली पत्ती आली, त्याच वेळेस काढणी केली पाहिजे. जर ती पत्ती नसल तर सडण्याची क्रिया लवकर होते. म्हणून एकतर पत्ती तयार होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या अनुभवाने सांगतात की डबल पत्तीचा कांदा आम्हाला पाहिजे, तर ती एक विशिष्ट जातीचं गुणधर्म आहे ते की डबल पत्ती कांदा. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण काढणी केल्यानंतर 3-4 दिवसानंतर पात सुकल्यानंतर त्याची मान कापतो, तर ती मान 2 ते 3 सेंटीमीटर मान सोडून कापली पाहिजे. कारण ज्यावेळेस तुमची मान पिरगळली जाते किंवा सुकल्यानंतर पिळ पडतो, त्याच्यानंतर ती कापल्यानंतर तिचं तोंड बंद होणं गरजेचं आहे. कारण त्याच्यात जर ओलसरपणा राहिला तर त्याच्यातून बुरशीचा प्रादुर्भाव होणं शक्य असतं. तर ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला ती मान वरती कापणं गरजेचं आहे. आणि ते केल्यानंतर एक 15 ते 20 दिवस तुम्हाला सावलीत ढीग घालून कांदा सुकवायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यावरती डबल पत्तीचं आवरण तयार होईल, कांदा चांगला सुकल आणि त्याच्यात प्रतवारी करणं गरजेचं आहे. चिंगळी कांदा आहे तो बाहेर काढून लगेच मार्केटमध्ये नेला पाहिजे. फार मोठा कांदा जास्त टिकत नाही, पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे 45 ते 65 सेंटीमीटरच्या दरम्यान जो मीडियम आकाराचा कांदा आहे, मध्यम आकाराचा, तो कांदा आपल्याला स्टोअर करणं गरजेचं आहे. पण काही रासायनिक प्रक्रिया करू शकतो का? जो कांदा काढलेला आहे, आता आपण सांगितलं त्या पद्धतीने प्रतवारी पण झाली, तर साठवणूक गृहामध्ये जाण्यापूर्वी काही रासायनिक प्रक्रिया करता येईल का? फार गरजेचं आहे. कारण शेतातून आपण ज्यावेळेस कांदा काढतो त्यावेळेस त्याच्यावरती सुद्धा बुरशीचं प्रमाण असू शकतं, मातीत सुद्धा बुरशीचं प्रमाण आहे. तर त्याच्यामुळे 15 ते 20 दिवस अगोदर आपल्याला एक सल्फरचा स्प्रे किंवा 22 टीनचा स्प्रे घेणं गरजेचं आहे. म्हणजे कांद्याच्या पातीवरील, कांद्यावरील किंवा मातीतली जी बुरशी आहे तिचा प्रादुर्भाव होत नाही. कांदा चाळ ही निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण 22 टीनचा किंवा आपण जे कार्बेंडेझिम आहे त्याचा वापर त्याच्यासाठी करू शकतो किंवा एक कीटनाशक सुद्धा त्याच्यामध्ये वापरू शकतो. आता साठवणुकीमध्ये सुद्धा म्हणजे जसं मगाशी तुम्ही म्हणालात काही रोग जे आहेत ते मुळातच शेतामधूनच येतात आणि काही साठवणुकीमध्ये होतात. त्यात काही बुरशीजन्य आहेत, काही जीवाणूजन्य आहेत, काही कीटक सुद्धा त्याच्यामध्ये येतात, आळ्या दिसतात. म्हणजे जो आमचा सर्वसामान्यांचा अनुभव असतो की कांदा आणल्यानंतर कधी कधी आतमध्ये तो सडलेला असतो, वरून थोडासा लिबलिबीत असतो, आत सडलेला असतो, कधी कोंब आलेले असतात, कधी बारीक बारीक आळ्या असतात, कधी अशी बुरशी दिसते काळपट. तर हे सगळे कशामुळे होतं? कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स मुळे होतात? साठवणुकीतल्या रोगांचं जर आपण पाहिलं तर बरेचसे रोग हे आपल्या जमिनीतून किंवा कांदा जे क्षेत्र आहे, लागवडीचं क्षेत्र, त्याच्यातूनच आलेले असतात आणि नंतर चाळीत ते पुन्हा वाढ झालेली असते. तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियल रॉट आहे, तो इरविनिया असेल किंवा सुडोमोनास असेल, लॅक्टोबॅसिलस, ह्या बॅक्टेरिया, ह्या जीवाणूंमुळे तो होतो. तर याच्यामध्ये काय होतं की गाभ्याच्या बाजूने जे लेयर्स आहेत कांद्याचे तर ते सडायला लागतात. कांदा वरून जरी चांगला दिसला तरी आतमध्ये तपकिरी कलरचे ते लेयर्स आपल्याला दिसतात आणि तो एक सडलेला कांदा असतो. जर जो दाबला तर ते तपकिरी कलरचा तो रस त्याच्यातून द्राव बाहेर येतो आणि वास पण येतो खराब.
तर त्याच्यानंतर दुसरं एक आपण काजळी म्हणतो किंवा काळी बुरशी आहे. तर ती काळी बुरशी सुद्धा आहे ना, तर सुडोमोनास नायजर म्हणून एक बुरशी आहे, त्याच्यामुळे ती होती. तर ते बाहेरच्या 2 लेअरवरती एक काजळी तयार होऊन कांदा खराब होतो. ॲस्परजिलस नायजर. तर तो मार्केटमध्ये नेण्याजोगा राहत नाही, त्याला किंमत सुद्धा कमी मिळते. त्याच्यानंतर एक बेसल रॉट म्हणून येतो की तोही जमिनीतून मुळाच्या साईडला आपल्याला तो होतो, तो रॉटिंग होतं, त्याचं सडून जातो तो. तर तो टिकत नाही, याच्यामध्ये साठवणुकीमध्ये टिकत नाहीये. तर फ्युझॅरियम नावाच्या बुरशीमुळे तो रोग होतो. त्याच्यानंतर निळी बुरशी एक असते. कांद्याचं आवरण पिवळसर पडतं आणि त्याच्यावरती निळे निळे स्पॉट पडतात आणि ते स्पॉट तयार होऊन कांदा परत सडण्याची प्रक्रिया सुरू होते. तर ह्या काही गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळं कांदा सडण्याची प्रक्रिया वाढते. तर याच्यासाठी जे बुरशीनाशकाचा आपण वापर करतो, त्याच्यामध्ये सल्फर असेल किंवा तुमचा बॅविस्टिन असेल, त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण कांदा चाळीमध्ये नुकसानीचा जर आपण विचार केला तर 3 प्रकारे नुकसान होतं. ज्यावेळेस आपण कांदा चाळीमध्ये कांदा टाकतो तर एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. तापमान जास्त असल्यामुळं वजनातील घट फार मोठ्या प्रमाणात होते. 20 ते 25% पर्यंत तापमानात वाढ असेल तर 20 ते 25% पर्यंत ही वजनातील घट होते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सड होते. हे ज्या बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यामुळे सड जास्त होते. वातावरणात दमटपणा जुलैनंतर वाढायला सुरुवात होतो. तापमान थोडं कमी होतं आणि दमटपणा वाढतो, तर त्याच्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि कांद्याची सड होते. ते ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान होतं. आणि सप्टेंबर नंतर ज्यावेळेस तापमान कमी व्हायला सुरुवात होतं त्यावेळेस जे जिब्रेलिक ऍसिड आहे ते कांद्यामध्ये तयार होऊन स्प्राउटिंग येतं, कोंब येण्याची प्रोसेस सुरू होते. कोंब एकदा आले की मार्केटची व्हॅल्यू तुमची कमी होते. याच अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता आपण इतकं छान सांगितलं की वेगवेगळ्या हंगामामध्ये जो कांदा येतो तर त्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे रोग होतात किंवा कसं नुकसान होतं. तर मग या सगळ्याचा विचार करून साठवणुकीमधलं वातावरण कशा पद्धतीचं असलं पाहिजे? कांदा साठवणुकीसाठी एक 25 ते 30 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान गरजेचं आहे आपल्याला. आणि त्याची जी आर्द्रता आहे ती 60 ते 65% त्याची हवेतील आर्द्रता आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. आता नैसर्गिक हवादार चाळीमध्ये हवामानानुसार बदल होतात, ते नियंत्रण करता येत नाही आपल्याला. शेतकरी त्यांच्या लेवलला काही लोकल त्याच्यात मॉडिफिकेशन करतात. कोणी बल्ब लावतंय, कोणी पाईप्सला होल, PVC पाईप असतं त्याला होल पाडून आतमध्ये हवा खेळती राहण्यासाठी मेकॅनिझम करतं, किंवा कांदा चाळीला थोडं अपलिफ्ट करून 1 मीटर उंचीवरती घेऊन खाली तळातून हवा त्याला मिळेल अशा पद्धतीने मेकॅनिझम तयार केलं जातं. तर हवा खेळती राहणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये. हे 3 पॅरामीटर आपल्याला नियंत्रित करणं गरजेचं आहे. अच्छा. तर साठवणूक गृह ह्याचे पण काही वेगवेगळे प्रकार आहेत, त्याबद्दल अधिक काय सांगाल? तर साठवणूक आपण पाहतो की शेतकऱ्यांच्या शेतात किंवा त्यांच्या घरापर्यंत कांदा चाळीच आहेत आतापर्यंत. पण कांदा हा साठवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या साठवणूकगृहात आपण साठवू शकतो. त्यामध्ये आपण जे पाहतो कांदा चाळी आहेत, त्या हवेदार कांदा चाळी सुद्धा आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर तुमचं कोल्ड स्टोरेज आहे, शीतगृह आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा कांदा साठवला जातो. परंतु शीतगृहामध्ये आपल्याला 5 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान ठेवायला लागते. 1 ते 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान आपल्याला ठेवावं लागतं, हवा खेळती ठेवावी लागते. आणि याचा खर्च जास्त असतो. आणि शीतगृहातून आपण ज्यावेळी बाहेर काढतो कांदा, तर त्या कांद्यामध्ये कोंब येण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. 1 ते 2 दिवसातच त्याला कोंब येण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळं आपल्याला मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू राहत नाही किंवा खाण्यायोग्य तो राहत नाही. बरेच शेतकरी आजकाल करायला लागलेत, तर त्यात काही दोष राहू नयेत म्हणून मग शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी कशी उभारणी करावी, त्याचे पॅरामीटर्स. आता तुम्ही जर पाहिलं तर नाशिक असेल, नगर असेल, पुणे असेल, तर या भागामध्ये चाळी पाहिल्यात तर बरेचसे शेतकरी जे चांगले कांदा उत्पादक आहेत ते शास्त्रोक्त पद्धतीने सुद्धा कांदा चाळी उभ्या करायला लागल्यात, किंवा बऱ्याचशा शासकीय योजनांचा लाभ घेऊन त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने कांदा चाळी तयार केल्यात. पण काही भागात अजूनही पाहतो आपण दगडीच्या 2 भिंती बांधून वरतून प्लास्टिकचा कागद टाकून किंवा बांबूची आपली
खालून हवा न येता अशी स्ट्रक्चर तयार करतात. तर त्याच्यामध्ये कांद्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं, 50-60% नुकसान होतं. इव्हन आता मागच्या वर्षीचा जो पावसाळा होता त्याच्यामध्ये चक्रीवादळ आलं, त्या याच्यामधून पाणी आतमध्ये शिरलं आणि खूप मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं. त्याचाच परिणाम आपल्या कांद्याच्या किमती वाढण्यावरती झाला. तर ह्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी आपल्याला कांदा चाळ उभी करायची तर ते दोन प्रकारे आपण करू शकतो. एक पाखी कांदा चाळ आणि 2 पाखी कांदा चाळ. तर 1 पाखी कांदा चाळ जे छोटे शेतकरी आहेत, ज्यांचं 10-15 टनापर्यंत 1 एकर 2 एकरवरती उत्पादन असतं, तर ते छोट्या लेवलच्या शेतकऱ्यांना त्याच्यासाठी उपयुक्त आहे. तर ही चाळ बांधणी करायची असेल त्यावेळेस त्याची दिशा आहे ती दक्षिण उत्तर पाहिजे, म्हणजे हवा खेळती राहते त्याच्यामध्ये, हवेचा त्याच्यावरती चांगला उपयोग होतो. पश्चिमेकडून वारा जास्त करून वाहतो, तो पटकन पूर्वेला जाईल. रुंदी जर आपण रुंदी पाहिली तर पूर्व पश्चिम ठेवली तर. आणि त्याच्यात एक 4 मीटर त्या पाखीचं रुंदी पाहिजे. आणि पाखीची जी उंची आहे मध्यभागी ती तुम्हाला एक 7 ते 8 फूट पाहिजे. 4 फूट रुंदी, उंची आहे मध्यभागाची ती 7 ते 8 फूट. बाजूच्या ज्या भिंती आहेत त्याची उंची आहे ती 5 फुटापर्यंत पाहिजे. आणि लांबी जे आहे ते 30 फुटापर्यंत तुम्ही लांबी ठेवू शकता सिंगल पाखी चाळीची. त्याला उतार चांगला दिला पाहिजे. आणि ज्या पाखीवरचं छप्पर आहे ते तुम्हाला ॲस्बेस्टॉस किंवा तुमचे मंगलोर टाईल्स असतील, मंगलोरी कौले असतील त्याचे तुम्हाला, किंवा ऊसाचे पाचट टाकून सुद्धा तुम्ही तयार करू शकता खर्च वाचवण्यासाठी. आणि तापमान सुद्धा कमी राहतं त्याच्यामध्ये, गरम हवा राहणार नाही. आणि छप्पर आहे, छप्पराच्या ज्या पाखीपासून 3 फुटापर्यंत बाहेर पाहिजे, कारण येणारा जो पाऊस पडतो तो आतमध्ये कांद्याला लागू नये. किंवा पाऊस असताना तुम्ही साईडनी नेटची सुद्धा तुम्ही बांधणी करू शकता. तर अशा पद्धतीने फक्त याच्यामध्ये खालून हवा यायला पाहिजे, कारण ज्यावेळेस आपण कांदा साठवतो तो 4 फुटापेक्षा जास्त उंची नसायला पाहिजे त्याची. वरती 2 फूट त्याच्यामध्ये जागा पाहिजे छपरापासून हवा खेळती राहण्यासाठी. खालून सुद्धा जुन्या काळी नव्हतं, पण आता शास्त्रोक्त पद्धत आपण वापरायला लागलो तर जमिनीपासून त्याची उंची 1 ते 2 फूट पाहिजे, जेणेकरून ती सर्व बाजूने हवा खेळती राहील आणि वातावरण त्याचं चांगलं राहील. 2 पाखीचा जर आपण विचार केला तर 4 फूट एका पाखीची रुंदी, मध्ये जाणे येण्यासाठी किंवा लोडिंग अनलोडिंगसाठी आपण 4 फुटाचा एक रस्ता ठेवायला लागतो. आणि दुसऱ्या बाजूने 4 फुटाची अशी 12 मीटरची रुंदी, 12 फुटाची रुंदी आणि एक 30 ते 50 फुटाची लांबी आपण ठेवायला पाहिजे. मधली उंची 10 फुटापर्यंत आपल्याला ठेवायची. साईडची जे उंची आहे तर ती आपल्याला एक 6 फुटापर्यंत आपल्याला उंची ठेवायची. आणि कांदा भरताना 4 फुटापर्यंतच भरायचं आहे. आपलं जे कांदा लसूण संशोधन केंद्र आहे त्यांनी एक नवीन स्ट्रक्चर याचं जे उभारणीचं म्हणजे साठवणूक गृह उभारणीचं केलेलं आहे तयार, त्याबद्दल पण माहिती द्या. आम्ही एक नियंत्रित कांदा साठवणूक गृह हे तयार केलं. तर याच्यामध्ये आम्हाला शीतगृहातल्या ज्या त्रुटी आहेत की ज्यानंतर बाहेर कांदा काढल्यानंतर त्याच्यातून कोंब येतात आणि नैसर्गिक हवादार याच्यात कंट्रोलच नाही आहे आपलं काही, तर त्याच्यासाठी नियंत्रित केले. तर त्याच्यात 3 पॅरामीटर जे सांगितले मी, एक तर तुमची हवा खेळती राहिली पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं तापमान आहे 27 डिग्री ± 2 डिग्री सेल्सिअस या दरम्यान आम्ही ठेवतो. आणि तिसरी जी गोष्ट आहे की ह्युमिडिटी, आर्द्रता, तर ती 65% आर्द्रता ±5%, 65% आपण ठेवतो. तर हे कंट्रोल करून तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये स्टोरेजसाठी बिन्स तयार केलेले आहेत, कप्पे तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये कांदे ठेवले जातात. आणि लार्ज स्केलवरती जे हे उपयोगाचे आहे. शेतकऱ्यांच्या लेवलला आम्ही 100 टन 50 टनाचे पण मॉडेल तयार केलेली आहेत. पण आता शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत किंवा मोठे मोठे व्यापारी आहेत किंवा शासकीय प्रोक्युरमेंट आहे, नाफेड प्रोक्युरमेंट करते येते अशा, किंवा मार्केट यार्ड आहे, अशा लेवलला आपण 2000 मेट्रिक टन, 5000 मेट्रिक टन, 1200 मेट्रिक टन असे मोठमोठे साठवणगृह तयार करू शकतो. तर हे एक तुम्ही कंट्रोल कंडिशनमध्ये जर तयार केलं तर त्याच्यामध्ये सगळे ॲडॉन्स दिलेले आहेत आम्ही. त्याच्यात बिन्स आहेत, त्याच्यानंतर त्याला सेन्सर देऊन के क्लाउड सिस्टम, IoT बेस्ड सिस्टम तयार केलेली आहे. तुम्ही आतलं तापमान असेल, हवा खेळती राहण्याचं प्रमाण असेल,
कुठं सड झाली तर त्याचे सुद्धा फीडबॅक आपल्याला त्याच्यातून मिळू शकतात. अशा पद्धतीचं मेकॅनिझम तयार केलेलं आहे. त्याचं कंट्रोल करणं सुद्धा रिमोटने आपण कंट्रोल करू शकतो. प्रायमरी प्रोसेसिंगसाठी आपण त्याच्यामध्ये ग्रेडिंग सॉर्टिंग फॅसिलिटी पण दिलेली आहे. कांदा हाताळणी करण्यासाठी आपण कन्व्हेअर बेल्ट देऊन त्याच्यात ऑटोमॅटिक आपण कांदा टाकू शकतो आणि काढू शकतो. अशा पद्धतीने सगळ्या सोयी तयार केलेल्या आहेत. तर शेतकऱ्यांच्या लेवलला आपल्याला कमी खर्चाचं लागतं. याचा खर्चही मोठा येतो, मोठ्या पद्धतीने असेल. पण शेतकऱ्यांच्या लेवलला दुसऱ्या दृष्टीने आम्ही जर विचार केला तर आम्ही IIT मुंबई बरोबर कोलॅबोरेटिव्ह एक प्रोजेक्ट करतोय. तर त्याच्यामध्ये आपल्याला लो कॉस्ट मटेरियल वापरून याच मेकॅनिझमचा वापर करून 25 टन 20 टन 50 टनापर्यंत कमीत कमी खर्चात कशा पद्धतीने कांदा चाळ तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय आणि त्याच्यावरती काम चालू आहे. वा. अजून एक प्रश्न म्हणजे आता आपण म्हणालात की हे थोडं खर्चिक आहे, तर मग शासकीय काही प्रोत्साहनपर योजना आहेत कांदा साठवण गृहासाठी, त्याबद्दलही माहिती द्या. नाही, शासकीय योजना याआधी चालू होत्या. ज्या काही आता आम्ही नैसर्गिक कांदा चाळी आहेत त्याचं डिझाईन बनवून राज्य सरकारला दिलं, तर त्यावरही 3,500 प्रति मेट्रिक टन इतक्या प्रमाणात तुम्हाला सबसिडी मिळते. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज केला तर शासनाची योजना त्यांना मिळू शकते. तर हे नैसर्गिक हवादार चाळींसाठी ती योजना आहे. त्याच्यानंतर तुम्ही नवीन ज्या योजना येत आहेत, स्मार्ट योजनेमध्ये तुम्ही मोठ्या स्टोरेज स्ट्रक्चरसाठी अर्ज करू शकता. त्याच्यानंतर खाद्य आणि प्रसंस्करण मंत्रालयाची ऑपरेशन ग्रीनची एक योजना आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रायमरी प्रोसेसिंग युनिट आणि स्टोरेज स्ट्रक्चर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 50 ते 70% पर्यंत सबसिडी मिळू शकते. सर, याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? शेवटचा प्रश्न. हो, नक्कीच. साठवणुकीची गरज आणि महत्त्व तर आता कळालं आहे, पण याच्यात आपल्याला वाढ कशी करता येईल आणि शेतकऱ्यांचा फायदा आणि ग्राहकांचं नुकसान हे सुद्धा आपल्याला समतोल करायचं आहे. तर म्हणून वर्षभर मागणी जी आहे ती सातत्याने आपल्याला पुरवता यावी यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जो कांदा उत्पादक आहे त्यांनी छोटं का होईना एक स्टोरेज स्ट्रक्चर तयार केलं पाहिजे आणि ते शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलं पाहिजे, जेणेकरून तुमचा साठवणुकीतलं जे नुकसान होणार आहे ते सुद्धा कमी होईल. आणि आता जर नवीन जो ट्रेंड येत आहे तो फार्मर प्रोड्युसर कंपनीचा, केंद्र सरकार राज्य सरकार याला प्रोत्साहन देत आहे. तर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या लेवलला तुम्ही लार्ज स्केलची स्ट्रक्चर तयार करू शकता. ते रेंटवर देऊन भाडेतत्वावरती त्याची उभारणी करून शेतकरी त्यांचा कांदा ठेवू शकतात. नाफेड मोठ्या प्रमाणात प्रोक्युरमेंट करते कांद्याची, ती सुद्धा बऱ्याचदा आता FPO तर्फेच केली जाते आणि शेतकऱ्यांकडे साठवणूक केली जाते. तर शेतकऱ्यांना त्याचं भाडं सुद्धा भेटेल आणि त्यांना हे सुद्धा मिळेल, चांगला रेट सुद्धा मिळेल नाफेडच्या प्रोक्युरमेंट नंतर. मंडळी, सरांनी जे सांगितलं त्याचं एक सार थोडक्यात सांगायचं तर साठवणूक जेव्हा कांद्याची महत्त्वाची आहे आपण म्हणतो, तेव्हा लागवडीपासूनच त्याचं नियोजन त्या पद्धतीने केलं पाहिजे. शासकीय योजना आहेत, त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तुम्ही साठवणूकगृह उभारू शकता आणि जे भावाचे चढउतार आहेत बाजारभावाचे आणि त्यामुळे होणारं नुकसान जे आहे ते टाळू शकता. सर, दूरदर्शनतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या कृषी विषयक कार्यक्रमांबद्दल आपल्या प्रतिक्रिया, शेतीविषयक आपले प्रश्न आणि कृषी तंत्रज्ञानावर आधारित आमच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. 9969023081 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा ddmumbaikrshi@gmail.com या ईमेल ID वर. आपल्या व्हॉट्सअप पोस्टमध्ये आणि मेलमध्ये आपलं नाव आणि पत्ता अवश्य लिहा.